काही मंदिरं पाहिले की आपल्याला कळून चुकतं की जे आजकालचं आपलं स्ट्रक्चर आहे, आर्किटेक्चर आहे, डिझायनिंग आहे, कॉम्प्युटरिंग आहे, या सगळ्या गोष्टी फेल जातात. आता हे मंदिर जे आहे हे काही साधं मंदिर नाही. तुम्ही याच्या जे विटा आहेत, तुम्हाला काय वाटतं ह्या कधी बांधलेल्या विटा असतील? हे मंदिर जे आहे हे कधी बांधलेलं असेल? सोपं वाटते ना? जे आज पाहायला आपल्याला डोळ्यांना वाटते की असेल 100-200 वर्षापूर्वीचं मंदिर. पण तुम्हाला जर मी म्हटलं हे 400 ते 500व्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर आहे, तर तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही, डोळ्यांवर सुद्धा विश्वास बसणार नाही की एवढी सुंदर पद्धतीची जी आकृती आहे ही एवढी जुनी आहे आणि आजही एवढी सुंदर दिसते. तर ह्याचं कारण आहे मित्रांनो त्या काळातील बनवलेल्या आणि वापरलेल्या तंत्रज्ञानाचा. आता हे बघा मंदिर कशा पद्धतीचं सुशोभित दिसतंय. जे स्तंभ आहेत हे स्तंभ द्रविड काळामध्ये बांधलेले आहेत आणि हे मला वाटतं मंदिर बहुतेक 2 टप्प्यामध्ये बांधलं गेलेलं आहे. तसं त्या पद्धतीचं लिहिलेलं पण आहे बाहेरच्या साईडला. तर आतमधील जी शैली आहे ती वेगळी आहे. आज थोडंसं अस्पष्ट पद्धतीनं हे आतमधील आपल्याला दिसत आहे जे काही शिल्पकाम केलेलं आहे ते. ते मंदिरच एवढं गोड आहे, आकर्षक आहे, तर नाद नाही करायचा. आज आपण उत्तरेश्वर या मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे संपूर्ण विटामध्ये बांधलेलं मंदिर आहे. या गावामध्ये ज्या विटा आहेत या पाण्यावर तरंगतात. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. तर पाहू शकता बांधकामाची धाटण शैली, अलंकार सगळं विटावर केलेलं आहे. संपूर्ण काम विटाचा आणि याच्यावर लाकडाचा वापर केलेला आहे हे मंदिर बनवताना. हे मंदिर खूप सुंदर आहे. आपल्याला बाहेरच्या बाजूनं खूप सारे शिवलिंगही पाहायला मिळतात. हे इतक्या प्रमाणामध्ये शिवलिंग आहेत या ठिकाणी. तेर या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत, जे की धाराशिवमधील गाव आहे. उत्तरेश्वर मंदिर आहे, हे महादेवाचं मंदिर आहे.